पॉवरफुलीचा झटका त्याच्या हातामध्ये मिसवला गेलाय. म्हणजे एक एक डाव थांबवण्याची कामगिरी करावी लागेल लकीला. लकी पाहायला गेला तर नक्की या संघासाठी लकी असेल का? आणि असेल पॉवरफुलीचा झटका प्रत्येकपणाच्या हातामध्ये दिलं नसतं. लकीच्या हातामध्ये चेंडू मिसवलाय म्हणजे कुठेतरी चांगली कामगिरी केलेला. रघुनाथ त्याचा सामना केलेला. चला पहिला चेंडू घेऊन लकी काय केले नाकारले असेल. चेंडू नाकारले असेल. एक्शन कुठेतरी आपल्याला डेंजरस असा पाहायला भेटला. नक्कीच हा पहिला चेंडू नक्की येऊन पाहायला भेटला आपल्याला या खेळपट्टीवरती. या चेंडूवरती काय पडेल? पहिला चेंडू होता. सत्यसिंग हाय तिथं झेल होईल का? आणि झेल जमिनीला झाला आणि चेंडू जाईल. पहिला चेंडू फेकून देतो सीमा रेसिपार. 4 धावासाठी क्वालिटी होता ब्रँड चौकार. एक चेंडूचा वाटी वगैरे धावा लागल्या त्या 4 धावा लागला खेळपट्टीवरती. एक चेंडूचा खेळ संपला आणि पहिल्या चेंडूवरती भिरकावून दिला चेंडू जाईल सीमा रेसिपार. म्हणजे सुरुवात चांगली झाली आज. पहिलाच खाता खोलताना आपल्याला पाहायला भेटले 4 धावापासून म्हणजे काय स्वप्न घेऊन आला या मैदानावरती. माझ्या गाडीतून आता धावा पाहायला भेटतील. चटकार कधी चौकारच पाहायला भेटेल की काय? पहिला चेंडू मोठा धमाका दाखवून दिला सामनेच्या संघाला. कोरेगाव संघ म्हणला तर मी पहिलाच चेंडू होता एक हलका संघ नसेल का असेल. खराब चेंडू वाईट चेंडू आपल्याला पाहायला भेटा. फन्स आपल्याला चेंडू वाईट असेल आणि धावा लागल्या त्या 5 धावा लागला. एक चेंडू 5 धावा लागला खेळपट्टीवरती. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. दुसरा चेंडू वाईट पाहायला भेटला आपल्याला. म्हणजे कुठेतरी दडपण आली या लक्कीच्या कुठेतरी हातामध्ये. चला दुसऱ्या चेंडूवरती काय घडेल? दुसरा चेंडू फेकी करेल आणि पुन्हा वाईट चेंडू. खराब बॉलिंग आपल्याला पाहायला भेटता. कुठेतरी वाटलं होतं की लक्की नाव असेल. लक्की सारखं या टीमसाठी साबित होईल का? आणि लक्की कुठेतरी खराब बॉलिंग करतो. जर मित्र अशी बॉलिंगबाजी केली तर कुठेतरी स्वतःच्या संघाला अडचणमध्ये टाकशील. प्रत्येक मनगडती ताकद आपल्या मैदानावर जितकी ताकद दाखवलेली नसते ना तितकी ताकद आपल्याला दुसऱ्या मैदानावरती दाखवावं लागतं. अशा पडद्यामध्ये नसेल तर कुठल्या पडद्यामध्ये नक्की जा. लकीला कुठे कामगिरी चांगली करावी लागेल. चला दुसऱ्या चेंडूवरती काय घडला? धावा लागल्या त्या 6 धावा लागल्या खेळपट्टीवरती. चेंडू सीधा केवढ्याच्या हातामध्ये डॉट पाहायला भेट आपल्याला. पहा कामगिरी चांगली लकीने सुट केली. त्याला जसं म्हणलं की तू असा संघ तुझा अडचणीमध्ये टाकशील ते लकीला सुद्धा माहिती असेल की मला सुद्धा चेंडू डॉट फेकावे लागेल. माझंच घडते तरी काय? आज या मैदानावरती मी करते तरी काय? कुठेतरी चुकीला माफी देईल की काय? आत्ता चेंडू आपल्याला डॉट पाहायला भेटतो आणि धावा लागल्या खेळपट्टी त्या 6 धावा. या चेंडूवरती काय घडला? सीधा वाईट चेंडू. पुन्हा वाईट चेंडू आपल्याला पाहायला भेटतो. अशा धावा येतील की काय? म्हणजे खराब बॉलिंग आपल्याला पाहायला भेटतो. धावा लागल्या खेळपट्टी त्या 7 धावा. 2 चेंडूचा खेळ संपला असेल आणि 7 धावांचा आकडा पार केला या संघाने गोरेगाव संघाने. काही चुकी करत नसेल फलंदाजा. जो चेंडू अंगावरती आला तेच बॅट हातात असेल त्या चेंडूला जाऊन देत असेल सीधा किपर विकेटच्या हातामध्ये. चेंडू हलक्या हाताने चेंडू बॅटला लढला खिज सचिन होता आणि धाव नाकारली असेल. त्याला माहिती असेल सतीशिंग आहे तिथं. डोक्याची घंटी वाजली असते पण कुठेतरी मला थांबावं लागेल. कुठेतरी थोडं थंड दिमागाने मला लढावं लागेल की माझ्या बॅटीतून ज्या धावा येतील मला लढावं लागेल आज माझ्या संघासाठी. चला तिसऱ्या चेंडूचा खेळ संपला. शेवटचा चेंडू असेल हलक्या हातासून घडला. सतीशिंग आहे तिथं. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. जितक्या धावा दिल्या होत्या तितक्या धावांचं समाधान नक्कीच घेतलं या लकीने आणि धावा लागल्या त्या 8 धावा. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. 8 धावा लागल्या खेळपट्टीवरती. तुम्हाला कुठेतरी वाटलं का पॉवरफुल मध्ये डोंगर उभा राहिले की काय? पण लकीला माहिती असेल मी कुठेतरी माझी कामगिरी चांगली करीनच. शेवट नक्की यश भेटत नसतो मित्रांनो. मेहनत करत राहा यश नक्कीच भेटतो. एक तरी पालावरती यश नक्कीच भेटेल. 5वा चेंडू असेल 5वा चेंडू फेकी करेल. चेंडू डोकलला सतसिंग आहे का तिथं आणि जाईल टप्प्या खात आणि जाईल सीमा रेसिपार. 4 धावासाठी क्वालिटीचा होता फ्रंट चौकार आणि धावा लागल्या त्या 12 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल खेळपट्टी तिथे बाद केली तर 12 धावांचा पाठलाग पूर्ण झालाय. म्हणजे शेवटचा चेंडू का शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील? फक्त हलक्या हाताने ढकलला होता चेंडू आणि चेंडू जाईल सीमा रेसिपार. त्या चेंडूला काय आडता आला नसेल मित्रांनो. डोक्याच्या वरून चेंडू जाईल. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल? सीधा किंवा हातामध्ये चेंडू डॉट वर समाप.
काय पाहायला भेटत, फक्त 12 धावा खर्च केल्या. कुठेतरी वाटलं होतं की धावांचा डोंगर उभा राहील की काय, पण त्याला विश्वास होता की जितके वाईट टाकेन तितके चेंडू डोट शत काढीन. महत्वाचं असतं स्वतःवरती विश्वास करणारा. नक्कीच स्वतःने विश्वास दाखवला. तू जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. शत्रुसिंग लगेच लावत जा. लकीने कमालीची बॉलिंग हादरली या मैदानावरती. लकीला पाहायला गेला तर नक्कीच ज्या विश्वासाने तो बॉलिंग हादरत होता त्या विश्वासाने बॉलिंग हादरली. आणि काय म्हणायचं लकीला, नक्कीच संघासाठी फक्त तर फक्त 12 धावा खर्च केल्या. आता त्याची जागा भरून काढिला. लकीच्याच पावलावर पावला टाकून अशी बॉलिंग हादलेल का? प्रकाश, लकीच्याच पावलावरती पावला टाकणारा प्रकाश असेल. याच आजच्या दिवसामध्ये प्रकाश चांगली बॉलिंग हादलेल का? आपल्या मनगटातली ताकद याच मैदानावरती दाखवेल का? खेळपट्टीची बात केली तर गोल ग्राउंड असेल मित्रांनो. कुठला पण फटका कुठल्या पण दिशेने मारला तरी चेंडू सीमारेषे पार जाऊ शकतो, पण हे काटे भरलेलं मैदान असेल, इतके आसानीचे चौकार लवकर जाऊ शकत नसेल. प्रकाश होता बोलीला सज्ज. चेंडू आडवे करेल, फेकी करेल तर एक धाव घेतली. एकच धावावरती समाधान मानावं गेलं. न चेंडू फनचा आपल्या सांगत असेल चेंडू न असेल, फिलेट असेल का? आणि चेंडू फिलेट असेल. त्यांचा धावा किती असेल? 2 धावा. फिलेट चेंडू असेल. फिलेट चेंडूवरती फायदा घेता येईल का? 6 फिलेट चेंडू. या चेंडूवरती काय घडेला? चेंडू विरकावला. सचिन आहे चेंडूच्या खाली. झेल विरका आणि पकडली झेल. आणि काय विकेट नसेल मित्रांनो, विकेट फिलेट चेंडू होता. काय झेल पकडले होते. झेल सारख्या त्या चेंडूवरती नजरा होत्या. फिलेट चेंडू असताना त्याला माहित होता विकेट नसेल तरी पण तो झेल पकडणं महत्वाचा होता. या चेंडूवरती धावा असतील त्या 2 धावा. आणि धावा झाल्या खेळपट्टीवरती 16 धावा लागल्या खेळपट्टीवरती. चला तिसऱ्या चेंडूवरती काय घडेला? तिसऱ्या चेंडूचा सामना करेला. तिसरा चेंडू टोलवला. जाईल का? सीमारे सिफार. 4 धावासाठी क्वालिटीचा बेटा राणे चौकार. म्हणजे अजून 4 धावा खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला भेटतील. आणि धावा लागल्या त्या 20 धावा लागल्या आणि 3 चेंडूचा खेळ संपला गेला. म्हणजे असे फटकेबाजी गोरेगाव संघ करेला तर मोठा डोंगर उभा करून दाखवू शकता. लढत करावी लागेल. शत्रुशन खूप दुरून धावून आला होता, चेंडू काय अडवता आला नसेल. नक्कीच मित्रांनो 2 चेंडू झाले असेल. नक्कीच माफी म्हणतो की 2 चेंडूचा खेळ संपला असेल. आणि धावा लागल्या खेळपट्टी ते 20 धावा. प्रकाश कुठेतरी खराब बॉलिंग आपल्याला पाहायला भेटतो. लकीने कुठेतरी कामगिरी केली होती. किती धावा खर्च केली प्रकाश ते आपल्याला पाहायला भेटेला. तिला उपटी खेळण्याचा प्रयत्न होता, काही गरज नव्हती. सीध्या बाडीतून आपल्या धावा येत होत्या. अशी जर फलंदाजी झाली तर अशाच धावा थांबवल्या जातील. चेंडू आपल्याला डॉट पाहायला भेटतो आणि धावा खेळपट्टीत लागल्या फक्त 20 धावा लागल्या. कलफ वाटीचा फायदा उचलला. चेंडू विरकावला. सचिन आहे तिथं आणि हुसली करेल, फेकी करेल त्यावर किती धावा? चुकी करत आहे सतीश आहे तिथं. ही धाव होईल का? आता 3री धाव सूट घेतली. 3च धावावरती समाधान मानावं लागेल. म्हणजे 3 धावाने धावा लागल्या खेळवटी ते 23 धावा 23 धावा. 23 धावांचा खेळ 23 धावा लागल्या खेळपट्टी होती मित्रांनो. म्हणजे अशी कुठेतरी कामगिरी धावांचा डोंगर असतेच ती वरती वरच चालली की काय? आता या चेंडूवरती काय घडे तेच आपल्याला पाहायला भेटेल. असेल या चेंडूला टोलवला सतीश आहे ते फेकी केली, उचली केली त्यावर किती धावा? 1च धावावरती समाधान मानावे लागेल. 24 धावा लागल्या खेळपट्टीवरती. चार चेंडूचा खेळ संपला गेला आणि 5 चेंडूचा खेळ संपला मित्रांनो. आणि धावा लागल्या त्या 24 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवरती पहा. शेवटचा चेंडू टोलवला. सचिन आहे तिथं फेकी करेल किती धावा येतील? 1 धाव.
वर समाप आणि धावा लागल्या त्या 25 धावा. नक्कीच सतीश की जास्त टाइम वेळ घेऊ नका मित्रांनो. बोलिंगला सज्ज झालाय सागर. 12 चेंडूच्या नंतर 25 धावा लागल्या खेळपट्टीवरती. ते सागर किती धावा खर्च करेल त्याचं आपल्याला पाहायला भेटेल या मैदानावरती. खेळपट्टीची वाद केली तर कधीपासून पहिल्यांच्या फेरीमध्ये पाहायला भेटल्या आपल्याला 60 धावा, 59 धावा ठोकल्या होत्या. या संघामध्ये किती धावा आपल्याला पाहायला भेटतील दाखवून देईल संघ. 25 धावा त्या खेळपट्टीवरती लागल्यात. अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक असताना अजून किती धावा ठोकेल गोरेगाव संघ ते आपल्याला पाहायला भेटेल. सागरच्या हातामध्ये चेंडू दिसवलाय. पहिला चेंडू भिरकावलाय जायला सीमा रेसी फार 4 धावासाठी क्वालिटीचा होता वॅनेचे चौकार आणि धावा लागल्या त्या 29 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला भेटला. सागरच्या ही सागर होती कुठेतरी जिम्मेदारी होती. सागरवरती कुठेतरी जिम्मेदारी होती. सागरच्या पहिल्याच्या चेंडूवरती चौकार आला. अजून चेंडूचा खेळ 11 चेंडूचा खेळ शिल्लक असलेला 29 धावा लागल्या खेळपट्टीवरती. चला दुसऱ्या चेंडूवरती काय घडेल. वाईट चेंडू आपल्याला पाहायला भेटतो. फनचा आपल्याला दाखवलं की चेंडू वाईट असेल आणि धावा लागल्या त्या 30 धावा खेळपट्टीवरती. एक चेंडूचा खेळ संपला आणि 30 धावा लागल्या खेळपट्टीवरती. म्हणजे गोरेगाव संघ म्हणायला गेला तर नक्कीच धावांचा डोंगर उभा करील का. दुसरा चेंडू टोलवला. सतीश हाय तिथे फेकी केली तर किती धावा येतील. एक धाव घेतली, दुसरी धाव होईल का आणि दुसरी धाव सुसाध्य रीतीने पूर्ण आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे धावा लागल्या त्या 32 धावा. 2 चेंडूचा खेळ संपला गेला आणि 32 धावा लागला खेळपट्टीवरती. म्हणजे अशा धावांचा असते असते डोंगर कुठेतरी चढत चाललाय गोरेगाव संघ. 34 धावा लागल्या का. पुन्हा चेंडू हलक्या हाताने ढकललाय. सतीश हाय तिथे चेंडू हुसली करेल, फेकी करेल त्यावर किती धावा येतील आणि 2च धावा. या चेंडूवरती 2 धावा. त्यांचा नक्कीच मॅच थांबवा जरा. नक्कीच चालू करा. चला 5 चेंडूवरती काय घडेल. 5 चेंडू सीधा किफडुकीच्या हातामध्ये डॉट चेंडू आपल्याला पाहायला भेटतो आणि धावा लागल्यानंतर अखेलपट्टीवरती 38 धावा. नक्कीच 4 चेंडूचा खेळ संपला मित्रांनो. 1 मिनिट धावा पंच थोडा. बॉल किती झाला पंचा. बाउंड्री किती आला. बाउंड्री एकच. चल निखिल मॅच ऑन करा. चला 5व्या चेंडूवरती काय घडेल. 5वा चेंडू फलंदाजाला परतावला गेला मैदानाच्या बाहेर. नक्कीचा मोठा धक्का लागला. रोशनला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. अशा फलंदाजी गरज होते त्याच फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल आणि धावा लागल्या फक्त खेळपट्टीत 34 धावा.
तर नक्कीच त्याची जागा भरून काढलेला दिलीपला कुठेतरी आता चांगली फलंदाजी करावी लागेल. धावांचा डोंगर उभा राहिला. 34 धावा फक्त लागल्या खेळपट्टीवरती. दिलीपला आता चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. 50 ते 45 धावांचा डोंगर उभा करावा लागेल. नक्कीच चांगली फलंदाजी करून दाखवावी लागतील. 34 धावा फक्त खेळपट्टीत आपल्याला पाहायला भेटतील. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल? शेवटचा चेंडू फेकी करतोय. या चेंडूला टोलवला असंच हाय दिला. उसली करेल त्यावर किती धावा धावतील? दुसरी धाव घेईल का? आणि फलंदाज बाद. फलंदाजाला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. हा धावता धावता नक्कीच धडफडला. त्याला माहित होते धाव किती महत्वाची असेल, पण धाव काय पूर्ण झाले नसेल. फलंदाजाला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. धावा लागल्या खेळपट्टीवरती 35 धावा. कुठेतरी दिलीप तिथं धडपडला, पण नक्कीच त्याला माहित असेल की धाव किती महत्वाची होती. आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल आणि तिलाची जागा भरून काढेल अशा फलंदाज की त्याला आज लढावत लागेल. तर नक्कीच रोण्या म्हणजे याला आता फलंदाजी चांगली करून दाखवावी लागेल. छोटा पाकिट मोठा धमाका करून दाखवावी लागेल मैदानावरती. नक्कीच रघुनाथ अजून खेळपट्टीवरती उभा असेल. म्हणजे अपेक्षा असेल या गोरेगाव संघाला की रघुनाथ असेल त्यावर आपल्याला धावाची अपेक्षा नक्कीच राहील की रघुनाथ म्हणलं तर त्याच्या गाडीतून आपल्याला धावा पाहायला भेटत होत्या. बोलिंगला कोण? हरेश बॉलिंगला सज्ज झालाय. नरेश असेल बॉलिंगला सज्ज झालाय. नरेश रघुनाथ कशा पद्धतीने सामना करेल त्यांनी ढकलला. शेंडू सतेशन आहे तिथं उसली करेल आणि जाईल सीमारेसी पार. 4 धावासाठी क्वालिटीचा होता ब्रँडेड चौकार. म्हणजे अजून 4 धावा येत होतील आणि धावा लागल्या त्या 38 धावा. नरेशला कुठेतरी समाधान घेतला. पहिल्या चेंडूवरती चेंडूला भिरकावून दिला रघुनाथने. रघुनाथला असं माहिती असेल माझ्या बॅटीतून धावा येतीलच. माझ्या संघाचा भरोसा मला माझ्याकडे असेल. मला लढावत लागेल. पहिल्या चेंडूला भिरकवण्याचा कामगिरी झाली. चला पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि 38 धावा लागल्या खेळपट्टीवरती. म्हणजे अजून किती धावा येतील? चला दुसऱ्या चेंडूवरती काय घडेल? दुसरा चेंडू फेकी करते. पुन्हा चेंडू फिरकावला. सत्सिंग आहे का चेंडूच्या खाली आणि काय करतोय? चेंडू आडवी केलेला फेकी केलं तर किती धावा येतील? 2 धावा तर झाल्या. तिसरी धाव होईल का? आणि 2च धावावरती समाधान मानावं गेलं आणि धावा लागल्या त्या 40 धावा. एक्केचाळीस झाला मित्रांनो. 41 झाला. 41 नक्कीच 41 धावा लागल्या खेळपट्टीवरती. चला ह्या चेंडूवरती काय घडलं? चला चेंडू टोलवला. सचिन आहे तिथं आडवी करेला. नक्की असेल तिथं चेंडू फेकी केली तर किती धावा येतील? आणि 2 धावा. या चेंडूवरती आपल्याला 2 धावा पाहायला भेटतात आणि 43 धावा लागल्या खेळपट्टीवरती आणि चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ संपला आणि 43 धावा खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला भेटतात. व ती चौथ्या चेंडूवरती काय घडलं ते आपल्याला पाहायला भेटेल. तिला चौथा चेंडू फेकी करते. हलक्या हाताने ढकलला. चेंडू जाईल का? आणि जाईल सीमारेसी पार. 6 धावासाठी क्वालिटीचा होता ब्रँडेड चटकार आणि धावा लागल्या त्या 49 धावा.
फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक असलेल्या 49 धावा ठोकल्या गेल्या गोरेगाव संघाने. काय फलंदाजी केली, जबरदस्त फलंदाजी. आणि काय असेल डॉट चेंडू. पंच आपल्याला सांगून देतो की चेंडू डॉट असेल. चेंडू तुझ्या जवळ नोंदून निघून गेला. सीधा किपर विकेटच्या हातामध्ये काही चुकी करत नसेल. 49 धावा म्हणायला गेला तर नक्कीच मोठा डोंगर असेल उभा तुमच्या सामने मित्रांनो. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. शेवटचा चेंडू फेकून दिलाय, जायला सीमा रेसी पार. 6 धावासाठी कॉलेजचा होता. पुन्हा व्हायनर चटकार आणि धावा लागल्या त्या 55 धावा. नक्कीच जबरदस्त फलंदाजी केली. रघुनाथ म्हणला तर नक्कीच पहिलाच म्हणलं होतं की याच्या गाडीतून धावा आपल्याला पाहायला भेटेल. जसा म्हणला तशीच फलंदाजी करून दाखवली आपल्या संघासाठी. नक्कीच एक चेंडू दूर झाला, त्याच्यानंतर पटकन चेंडू सीमारेषे पार पाठवला. गोरेगाव नक्कीच तुम्हाला विनंती असेल त्याच्याशी लावून घ्या. नक्की काय फलंदाजी केली आपल्या संघासाठी. जिथं धावा 41 होत्या 43 झाल्या, त्याच्यानंतर लगेच 2 फटके मोठे आल्या. जबरदस्त फलंदाजी. नक्कीच मोवाडा संघाला 54 धावांचा पाठलाग करावा लागेल. 24 चेंडू 54 धावा म्हणजे गोरेगाव संघाने तुमच्या सामने मोठा डोंगर उभा केलाय. या डोंगरात जर तुम्हाला चढावे लागेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज असेल. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. तर नक्कीच सलामीची जोडी मैदानावरती नक्कीच दाखल जा. नक्कीच गोरेगाव संघाने या सतीशी लावून घेतला. मोवाडा संघ तुम्हाला विनंती असेल सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जा. उद्याच्या सत्रामध्ये आपले संघ लढत असतात मित्रांनो. आपल्या गावाच्या विजयासाठी पहा काय काय करू शकता प्रत्येक फलंदाज असेल गोलंदाज असेल सतीश असेल. मी तर एकच मान द्या त्या सतीशला. त्याला कोणाची अपेक्षा नसते मित्रांनो, ना फलंदाजाची ना गोलंदाजीच्या. म्हणजे ना बॉलिंग भेटणार ना फलंदाजी भेटणार, तरी त्या अपेक्षा आपल्या संघाकडून येत असतं की माझ्या संघासाठी तरी चेंडू अडवण्याची कामगिरी मी नक्कीच करीन. की आताच्या काळामध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतील, पण एकाच खेळाडू असा असतो आपल्यामध्ये, तो फक्त शत्रुसिंगसाठी येत असतो की जास्तीत जास्त करीन तरी काय गावासाठी मला एक चेंडू अडवण्याची कामगिरी करावी लागेल. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतं. प्रकाश आणि गणेश अशी सलामीची जोडी. अशा धावांचा पाठलाग करावे लागेल. 24 चेंडू 56 धावांचा पाठलाग करावे लागेल. प्रकाश आणि गणेश
ईश्वरला कोण असतील शकला असतील प्रकाश तर नक्कीच गोरेगाव संघाला 2 धावाची पॅलेंट असेल. 12वा किलो असेल का गोरेगाव संघाचा. 2 धावाची तुम्हाला पॅलेंट दिली जाईल. नक्कीच गोरेगाव सांगत असं चालेल. आणि बॉलिंगला सज्ज झालाय रोशन. नक्कीच रोशन कशा पद्धतीची बॉलिंग हातलेला असला. पहिला चेंडू असेल. पहिला चेंडू सीधा जाऊन किफोडीच्या हातामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे जशी फलंदाजी तशी गोलंदाजी गोरेगाव करेल का. आणि दाखवून दिला गोरेगावने पहिल्या चेंडूवरती. सीधा जातो चेंडू किफोडीच्या हातामध्ये. 2 धावांची पॅलेंटी सांगली तर गोरेगावने लगेच मान हिलवली की हो चालेल आम्हाला. की त्यांना माहित असेल आपण जर चुकी करू त्या चुकीला भरून काढावे लागेल. चला दुसरा चेंडू काय करेल. दुसरा चेंडू फेकी करेल. दुसरा चेंडू टोलवला. सचिन हाय दिदा उचली करेल फेकी करेल. किती धावा येतील. एकच धाव. 1 धावाचा खाता ओपन आपल्याला पाहायला भेटतोय. आणि धावा लागल्या त्या 2 चेंडूचा खेळ संपला. 1 धाव लागली खेळपट्टीवरती. गणेश कशी फलंदाजी करेल. दोन्ही बॅटरच्या वरून अपेक्षा असतील की मोठे फटके आपल्या संघासाठी येता येतील का. मारावेत लागेल. अजून 55 धावांचा पाठलाग करावा लागेल. एकच धाव लागली खेळपट्टीवरती. 2 चेंडूचा खेळ संपला. आता पहा तिसऱ्या चेंडूवरती काय घडीला. तिसरा चेंडू फेकी करताय. चला या चेंडूवरती काय असेल. वाईट चेंडू. फनचा आपल्याला दाखवून चेंडू असेल की वाईट म्हणजे खराब चेंडू. वाईट चेंडू म्हणजे आपल्या या क्रिकेटचा म्हणला गेला तर एक खराब चेंडू. तुला मला घाल कुत्र्याला असा असतो चेंडू मित्रांनो. तर तिला या चेंडूवरती वाईट पाहायला भेटला. तिला या चेंडूवरती काय घडेल. या चेंडू डॉट पाहायला भेटा आपल्याला. सीधा किफोडीच्या हातामध्ये चेंडू पाहायला भेटतो. 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावा फक्त लागल्या त्या 2च धावा. कमालीची बॉलिंग आपल्याला पाहायला भेटतो गोरेगाव संघाकडून. त्याला फायदे दिसले. एक चेंडू फेकण्याची राजा मला असलेला. या चेंडूला बिलकावलाय जाईल सीमा रेसिफार 6 धावासाठी कॉलेजचा होता ब्रँड चटकार. धावा लागल्या त्या 8 धावा लागल्या खेळपट्टीवरती. 3 चेंडूचा खेळ संपला आणि 8 धावा लागल्या खेळपट्टीवरती. म्हणजे 4 चेंडूचा खेळ संपला मित्रांनो आणि धावा लागल्या 8. म्हणजे अशी फटकेबाजी करावी लागेल. नक्कीच अशी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. मोठ्या फटक्याची गरज होती. तो मोठा फटका आपल्याला आता या गणेशच्या बॅटतून पाहायला भेटला. तिला गणेश कशी झाली फलंदाजी करेल. पुन्हा चेंडू जाईल त्या दिशेने पाठोपाठ दुसरा चटकार फेकून दिला जाईल सीमा रेसिफार. 6 धावा झाली क्वालिटीचा होता ब्रँड चटकार आणि धावा लागल्या त्या 14 धावा लागल्या. 5 चेंडूचा खेळ संपला असेल आणि 14 धावा. लगापारचा दुसरा चटकार गणेशच्या बॅटीतून आपल्याला पाहायला भेटला. कमालीची बॅटिंग. त्याला फायदे असेल. मला मारावे लागेल चेंडूचा की धावांचा डंगर मोठा उभा केला या गोरेगाव संघाने. लगापारचा दुसरा चटकार पाहायला भेटला. तिसरा म्हणजे हॅट्रिक होईल की काय. चला या चेंडूवरती काय घडेल. या चेंडू हवेमध्ये असेल. शतशे हाय चेंडूच्या खाली झेल होईल का आणि झेल जमिनीला दान. अशा फलंदाजीची झेल ड्रॉप केली. त्याच्यावर नाव असेल गणेश मित्रांनो. त्याच्या बाडीतून आपल्याला चटकार पाहायला भेटला. लगापारचे 2 चटकार. पण म्हणला जातो ना क्रिकेटमध्ये घ्या झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आता हे गणेश तुमच्यावरती भारी पडेल की काय. एक या चेंडूवरती पण धावा किती असतील. 2 धावा. वर समाप्त झाल्याने धावा लागल्या त्या 16 धावा. तर नक्कीच पॅलेनीच्या 2 धावा 8 करतील आणि धावा जाऊन पोहोचताना त्या 18 धावा पोहोचताना खेळपट्टीवरती कुठेतरी झेल होती अशा गणेश सारख्या फलंदाजाला. जीवनदान काय म्हणायचा मित्रांनो. त्याच्या बॅडीतून आपल्याला लगामारचे 2 छटकार पडले. नक्कीच जे फलंदाज तुमच्यावरती घातक ठरेल की काय. नक्कीच अशा चुक्या केल्या त्या अशा चुक्या तुम्हाला भरून काढावी लागतील. सत्रसिंग होता चेंडूच्या खाली गेला होता पण काय हातात चेंडू निसवले नसेल. होता हलकासा चेंडू हाताला निसटला आणि जमिनीला दान झाला चेंडू. बॉलिंगला सज्ज झाला दिलीप. आता दिलीपला कुठेतरी कामगिरी चांगली करावी लागेल आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या 18 धावा खेळपट्टीवरती.
तर अशा धावा आल्या तर नक्कीच मोहपाडा संघ सुद्धा चांगली कामगिरी करू शकतो या पडद्यामध्ये. पुन्हा चेंडू हलक्या हाताने ढकलला, सचिन आहे दिला आणि चेंडू जायला सीमाने सिपार. 4 धावासाठी कॉलेजचा होता पुन्हा ब्रँड चौकार आणि धावा जाऊन बसताना त्या 20 धावा खेळपट्टीवरती. 22 धावा, 22 नक्कीच 18 धावा होत्या चौकार आणि 22 धावा जाऊन बसतात. पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला भेटतो. जशी गणेशने फलंदाजी केली तशी फलंदाजी प्रकाश नक्कीच प्रकाश अशी गणेश सारखीच फलंदाजी करून दाखवेल का आपल्या संघाला की पहिल्या चेंडूला टोलवला आणि चेंडू जाईल सीमारेषे पार 4 धावासाठी आणि 22 धावा तर लागल्यात खेळपट्टीवरती. म्हणजे असे मोठे फटके आपल्याला पाहायला भेटतात. प्रेक्षकांना तीच गरज असते की मोठे फटके कधी आपल्याला पाहायला भेटतील. या चेंडू फलंदाज बाद प्रकाशला गावाला गेला मैदानाच्या बाहेर. मोठा आदरा पटलाय मोहपाडा संघाला. प्रकाशच्या वाडीतून आपल्याला चौकार पाहायला भेटला होता. दुसऱ्या चेंडूवरती एक चेंडू तुझा एक चेंडू माझा आणि विकेट आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच त्याची जागा भरून काढेल रमेश. तर रमेशला सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. गणेश तळमळत असेल की कधी मला इशारा भेटत असेल की माझी बॅट आज बोलेल की काय की माझ्या वाडीतून लगापारचे 2 छटकार आले. मला कुठेतरी आज लढत करावी लागेल माझ्या संघासाठी. जास्तीत जास्त हवे तर गणेशला इशारा द्यावी. नक्कीच आज तुम्हाला इथे चॅम्पियन ठरायचं असेल तर नक्कीच पक्कड मजबूत करावी लागेल मित्रांनो. उन्हाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला लढत करावी लागेल. चला या चेंडूवरती किती धावा येतील ते आपल्याला पाहायला भेटेल. या चेंडू टोलवला सचिन हाय दिदा झेल होईल का आणि पकडली झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. यावाला गेलं मैदानाच्या बाहेर. ज्या पालावरती गेला होता त्याच पालावरती पुन्हा ढकलला मैदानाच्या बाहेर. स्वतःवरती नाराज असेल की पहिल्या चेंडूवरती विकेटवर ना म्हणजे किती दिवसाची मेहनत असेल या फलंदाजाच्या मागा. आता त्याची जागा भरून काढेल अर्जुन. क्रिकेट म्हणजे मित्रांनो बहुतेक दिवसाची मेहनत असते आपल्या पाठीमागे आणि ती मेहनत दाखवण्यासाठी अशा पडद्यामध्ये आपल्याला संधी दिल्या जातं. आणि जर पहिल्याच चेंडूवरती विकेट ठरला तर नक्कीच मनाला मोठा धक्का पोचण्यासारखा होता. इतकी मेहनत मी केली तरी कशाला या एक चेंडू खेळण्यासाठी का की स्वतःवरती नाराज असेलच. पण काय करेल क्रिकेटमध्ये घडतच असतो. अर्जुनला चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. चला कशा पद्धतीने फलंदाजी करेल ते आपल्याला पाहायला भेटेल. चेंडू पाहायला भेटेल सीधा जाऊन कीपर विकेटच्या हातामध्ये चेंडू पाहायला भेटेल. निर्धाव चेंडू असेल. चार चेंडूचा खेळ संपला आणि धावा लागल्या त्या 22 धावा. फक्त 22 धावाच लागल्यात म्हणजे अजून धावा तुम्हाला ठोकावी लागतील. प्रत्येक चेंडूला निवडावं लागेल. या चेंडूवरती काय घडेल. वाईट चेंडू. पंच आपल्याला सांगतात की चेंडू वाईट असेल म्हणजे अजून एक धाव एट किती जाईल आणि धावा लागल्या त्या 23 धावा. खेळपट्टीची बात केली 23 धावा लागल्या म्हणजे एक एक धाव तुम्हाला वाढावी लागेल. एक एक धावाने काही फरक पडणार नसेल. गोरेगाव संघाला तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. चला या चेंडूवरती काय घडेल. या चेंडूवरती फेकी करते आणि या चेंडू पुन्हा फलंदाज वाट. फलंदाजाला परतावला गेलं मैदानाच्या बाहेर. एक धाव सुट नसेल. वाटची धाव नशिबाला आली होती. आता नक्कीच त्याच्याच पालावरती पावला टाकून पुन्हा मैदानाच्या बाहेर यावं लागेल. गणेशला कुठेतरी इष्टाक भेटत नसेल. गणेश बॅट तलमलत असेल. मला तरी कुठेतरी इष्टाक देण्याची कामगिरी करा. फक्त हलक्या हाताने ढकला आणि इष्टाकला मला पोचवा. एक म्हणला जाते ना एखादी फलंदाज असतो तो असं इष्टाकला येऊन उभा असतो की त्याच्या बॅटीतून धावा आपल्याला पाहायला भेटल्या असत्या. पण काय करेल इष्टाकच पाहायला भेटत नसेल त्या जिगड्या. नक्कीच त्याची जागा भरून काढेल देवीदास. म्हणजे देवीदास कशी कामगिरी करेल. गणेशला जास्तीत जास्त इष्टक देण्याची कामगिरी करेल का की स्वतःची मॅच फिनिश करून दाखवेल का. भरोसा तुझ्या संघावर तुझ्यावर नक्कीच असेल.
विधासा फलंदाजीला आपल्याला पाहायला भेटतात. तिला या चेंडूवरती किती चेंडू काय असेल या फटक्यावरती, नशिबाचा चौकार म्हणेल की काय, आणि जाईल सीमा रेसिफार 4 धावासाठी. दुर्दशा बाहेरून पहिलाच आपल्याला चौका पाहायला भेटतो आणि धावा लागल्या त्या 27 धावा. वर समाप आणि 27 धावा लागल्या. 27 धावा तर लागल्या खेळपट्टीवरती, म्हणजे 29 धावांची गरज अजून असेल. 12 चेंडू 29 धावा म्हणजे तुम्हाला मारावी लागतील आणि बॉलिंगला सज्ज झालाय रोन्या. नक्कीच रोन्याला सुद्धा चांगली बॉलिंग हातलावी लागेल. 29 धावांचा पाठलाग करावी लागेल. आता इशाक आपल्याला गणेशकडे पाहायला भेटतो. कशा पद्धतीने धावा आपल्याला येताना पाहायला भेटेल. डॉट चेंडू सीधा चेंडूचा आता कीपर विकेटच्या हातामध्ये चेंडू डॉट आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला भेटेल. सिंगला बॉलरवरती भरोसा असेल या संघाचा. पहिला चेंडू डॉट पाहायला भेटला. दुसऱ्या चेंडूवरती काय घडेल, दुसरा चेंडू सुद्धा वाईट चेंडू असेल. पंच दाखवून देते की चेंडू वाईट असेल आणि धावा लागल्या त्या 28 धावा. एक चेंडू 28 धावा लागला खेळपट्टीवरती. तिला या दुसऱ्या चेंडूवरती काय घडला, फेकी करताना आपल्याला पाहायला भेटलेला. चेंडू टोलवला सेटिंग आहे तिथं आणि काय केलेला आणि जायला सीमा रेसिफार 4 धावासाठी. क्वालिटीचा होता ब्रँड चौकार आणि धावा लागल्या त्या 32 धावा. 32 धावा लागला खेळपट्टीवरती मित्रांनो. नक्कीच अशी जर फटकेबाजी झाली या गणेशा वाढेतून तर धावांचा डोंगर नक्कीच कमी होईल. गोरेगाव पण कमी समजला चालणार नाही. गोरेगाव संघ म्हणला तर नक्कीच या संघाने सुद्धा धावा ठोकल्या होत्या, तर कुठेतरी बॉलिंगला कुठेतरी कमी पडते. गोरेगाव संघ सुद्धा पकड मजबूत करावी लागेल. तिला या चेंडूवरती काय घडेल, तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल, जेल की अपेक्षा होते या चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. फलंदाजाला परतावला गेला मैदानाच्या बाहेर. असा फलंदाज बाद झाला तर नाव असतील गणेश. त्याच्या बॅटीतून आपल्याला धावा येताना पाहायला भेटत होत्या. मित्रांनो नक्कीच या फलंदाजासाठी टाळ्यांचा गजर असलाच पाहिजे. लढत होता तुमच्या संघासाठी. काय केलेला, झेल कुठेतरी फसला आणि संपला फलंदाजाचा खेळ. मैदानाच्या बाहेर गणेशला यावायला गेला की गणेश म्हणला त्याच्या वाडीतून धावा आपल्याला येताना पाहायला भेटत होत्या. आता त्याची जागा भरून काढलेला लक्की. ज्या पद्धतीने बॉलिंग हादरलेली या लकीने त्या पद्धतीची फलंदाजी करेल का, चांगला बॅटर बनेल का, या मैदानावरती लढत करावी लागेल लकीला सुद्धा. आता जिम्मेदारी मी म्हणेन तर लकीवरतीच असेल. फक्त 32 धावात लागल्या त्या खेळपट्टीवरती. तीन चेंडूचा खेळ संपला आणि 32 धावा लागल्या खेळपट्टीवरती. चला चौथ्या चेंडूवरती काय घडलं, वाईट चेंडू. पंच आपल्याला जागृत येते की चेंडू वाईट असेल. धावा लागल्या त्या 33 धावा. चौथा चेंडू घेऊन येताना पाहायला भेटेल आपल्याला. या चेंडूवरती काय घडला, चेंडू बिरकावला सिंग. असे चेंडू खाली धावत्या चेंडूच्या पाठ वगैरे चेंडू अडवण्याचे कामगिरी करेल का, आणि चेंडू जायला सीमा रेसिफार 4 धावासाठी. क्वालिटीचा होता ब्रँड चौकार आणि ज्या 4 धावा अजून 8 होतील आणि धावा झाल्या त्या 37 धावा. 4 चेंडूचा खेळ संपला गेला आणि 37 धावा लागल्या खेळपट्टीवरती. म्हणजे अजून गरज असेल धावांची. दोन चेंडू म्हणजे 8 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल मित्रांनो. तिला 5व्या चेंडूवरती काय घडलं, आज 5वा चेंडू फेकी करतोय. 5वा चेंडू टोलवलाय सत्यसिंग आहे की तिथं, आणि चेंडू आडवी करीडॉर किती धावा थांबवण्याची कामगिरी करेल. चेंडू अडवण्याची कामगिरी तर नक्कीच झाला. फेकी करतोय आणि किती धावा असतील पंच, 2च धावा. पंच आपल्याला दाखवून देते की 2च धावा म्हणजे धावा लागल्या त्या 39 धावा लागल्या खेळपट्टीवरतीच. म्हणजे धावांचा कुठेतरी असती डोंगर चढताना आपल्याला पाहायला भेटतं. यो सिंग म्हणजे माहिती होता लकीला पहिलाच म्हणलं की जिम्मेदारी तुझ्या खांद्यावरती असेल, लढत करावी लागेल, आज काहीतरी करून दाखवावी लागेल.
तिला काय असेल फलंदाज बाद. लक्की सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं गेला. मोठा हादरा फसला या संघाला. लक्कीच्या लकीवरती भरोसा होता, त्यात लक्कीने कुठेतरी आता अर्धा अर्धा पल्ला सोडून मैदानाच्या बाहेर यावं लागेल. वर समाप आणि 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 17 धावाची गरज. 6 चेंडू 17 धावाची गरज असेल. म्हणजे प्रत्येक फटक्याची गरज असेल, मोठे फटके लढावे लागेल. नक्कीच आता फलंदाजी करेल अशोक. गोरेगाव संघ विनंती असेल जास्त टीम मिटिंग घेऊ नका. 6 चेंडू आणि 17 धावांचा खतरा म्हणजे दोन्ही संघाला खतरा आता महसूस होईल. ज्या धावांची तुम्हाला गरज नव्हती ना ती एक एक धाव आज तुम्हाला दाखवून जाईल की एक एक धाव म्हणजे काय, एक एक धावाची किंमत म्हणजे काय ते आज तुम्हाला या मैदानावरती नक्कीच कळेल. दोन्ही संघाला खतरा असेल मित्रांनो. एकच नाही सांगेन, दोन्ही संघाकडे मॅच असेल आता कुठला संघ चांगली का पकड मजबूत करेल ते आपल्याला पाहायला भेटेलच या मैदानावरती. बॉलर कोण? बॉलिंगला सज्ज झाला तर रघुनाथ. म्हणजे याच्या हातामध्ये बॅटिंग करेल फलंदाज असेल देवीदास. नक्कीच कुणाच्या हातामध्ये आता मॅच कोण रंगवेल ते आपल्याला पाहायला भेटेल. कोण कोणावरती भारी पडेल. पहिला चेंडू भिरकवला. सचिन हाय दिला फेकी केल्यावर किती धावा येतील. एक धाव घेतली आणि 2 धावा सजरी त्यांनी पूर्ण केल्या. म्हणजे अजून 5 चेंडू आणि 15 धावाची गरज असेल. मनगडामध्ये ताकद असली पाहिजे मित्रांनो. मोठे पटके मारायचे असेल तर मनगडामध्ये ताकद नक्कीच असली पाहिजे. सिला पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या या चेंडूला टोलवला आहे. सचिन हाय तिथं उसली करण्यावर किती धावा येतील. फलंदाज बाद. फलंदाजाला मैदानाच्या बाहेर आणि धावा या त्यांचा धावा किती असतील. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. नक्कीच अशोकला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. ज्या आशेने गेला होता तोच अशोक आपल्याला आता मैदानाच्या बाहेर यावाला भेटेल. त्याची अशोकची जागा भरून काढेल सागर. आता 4 चेंडूचा खेळ संपला आणि 4 चेंडू शिल्लक असेल आणि धावांची गरज असेल ती 14 धावा म्हणजे मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल या संघाकडून. वाईट चेंडू पंच आपल्याला सांगतो की चेंडू वाईट असेल म्हणजे 13 धावांची गरज अजून असेल. 4 चेंडू 13 धावांची गरज. म्हणजे कुठला संघ विजय दिलेला, कुठला संघ दुसऱ्या फेरीमध्ये दखल होईल ते आपल्याला पाहायला भेटेल खेळपट्टीवरती. मॅच अजून कुठे गेले नसेल. चेंडू डॉट पाहायला भेट आपल्याला. पंच काय सिग्नल देत नसेल म्हणजे चेंडू डॉट सीधा कीपड विकेटच्या हातामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच रायचा संघ आणि वालोली संघ म्हणजे दोन्ही संघाला विनंती असेल टॉच विनसाठी नक्कीच आहे या मंचामध्ये. 3 चेंडू 13 धावाची गरज. मोठ्या फटक्याची गरज असेल. डॉट चेंडू पुन्हा कीपड विकेटच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला भेटतो. कुठेतरी धावा झाल्या असत्या, कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज होती. मोठा एक फलंदाज पाहायला गेला गणेश. अशा पडद्यातून त्याला बाहेर आणावा लागला. तर गणेशने कुठेतरी चांगली फलंदाजी करून दाखवली असते. चेंडू आकाशामध्ये होते आणि झेल पकडला आणि त्याला लगेच मैदान सोडावा लागला. चला आता 2 चेंडू 13 धावांची गरज. पुन्हा डॉट चेंडू कीपरवर काही गलती करत नसेल त्याला माहिती असेल एक चेंडू किती महत्वाचा असेल. पकडाची जिम्मेदारी सगळी माझ्या खांद्यावरती असेल. एक चेंडू पकडण्याचा कामगिरी करतोय. शेवटचा चेंडू असेल. आता शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. शेवटच्या चेंडूवरती काय करू शकतो नसेल मित्रांनो. की आता धावांचा मोठा तुम्हाला वाटला करावा लागेल. पहा वर समाव झाले आणि विजय ठरते गोरेगाव संघ. हल्ला का हरलेल्या संघाला या पडद्यामध्ये तुम्ही उत्साह घेतला त्यामुळे मनापासून धन्यवाद मित्रांनो. अशा पडद्यामध्ये तुम्ही फसवत नसता, येत असता उन्हाच्या सदरामध्ये परफॉर्मन्स देत असताना हेच आमच्यासाठी महत्वाचं असेल.